काही खाऊ दिलं नाही, काहीच नाही. आणि एकदा ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मुक्ताई काकाला खापर मागायची. काका खापर द्या, काका खापर द्या. पण दिलं नाही. लोकांनी एवढा छळ केला महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, काय सांगावं आता. एवढा छळ केला. एके दिवशी मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. एके दिवशी मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मुक्ताई दादाला म्हणते, दादा माझ्या नावाची मधुगिरी आणशील का? तेव्हा ज्ञानोबारायांची झोळी घेऊन आळंदीमध्ये जातात. दारात जायचे आणि म्हणायचे, ओम भगवती भिक्षामध्ये मधुगिरी. महाराज दार उघडायचे आणि म्हणायचे, अरे संन्यासाच्या पोरा, तुला कशा करता खाण्याकरता पाहिजे. आणि त्यांना कुणीच खाण्याकरता दिले नाही. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या घरी गेले, तसाच अपमान व्हायचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांना एका म्हातारीनं बोलवलं. त्या म्हातारीनं ज्ञानेश्वर महाराजांना मूठभर पीठ दिलं. ज्ञानेश्वर महाराजांना मूठभर पीठ दिलं. आता ज्ञानेश्वर महाराज खूप खुश होते. सिद्धपीठाकडे येत असताना तिकून येणारा विठोबा खेचर त्यानं विचारलं, अरे संन्यासाच्या पोरा खुश का दिसतोस? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, काका एका म्हाताऱ्याने मला मूठभर पीठ दिला, मूठभर. ते नेन आणि मुक्ताईला मांडे खायला दे. आणि त्या विठोबा खेचरनं काठी घेतली आणि ते सर्व पीठ जमिनीवर